अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीत अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येमुळे आजही गावात भीतीचं वातावरण आहे। गावातील व्यवहार ठप्प असून शाळांमधल्या मुलींची संख्याही घटली आहे। नगरमधल्या कोपर्डीतली ही दृश्य पहा। गावातल्या मुलींमध्ये किती भीतीचं दहशतीचं वातावरण आहे हे सांगण्यास ती पुरेशी आहेत। अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आठवडा उलटला तरी देखील गावात दहशतीचं वातावरण आहे। शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी मुली करतायत। तिथून येताना काही मुलं त्रास देतात, त्याच्यामुळे घरचे म्हणतात की बसने जाऊ नको, सायकलवर यायचं म्हटलं तरी खूप मुलं असतात रस्त्याने, त्यांचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि बंदोबस्त झाला पाहिजे। कोपर्डीत माध्यमिक शाळेची सोय नसल्यानं पुढच्या शिक्षणाकरता विद्यार्थिनींना दुतर्फा जंगलातून शाळेत जावं लागतं। मात्र शाळेत येता जाताना छेडछाडीच्या घटनाही घडतात। त्यामुळे मुलींना शाळेत पाठवावं की नाही असा प्रश्न पालकांना पडलाय। ह्याच्यावर प्रशासन काही दखल घेत नाही आणि मुलींची शिक्षणाची इतकी वाईट परिस्थिती झालेली, न शिकवा तर तिला पुढचा मुलगा म्हणतो शिकलेलं स्थळ पाहिजे, मग शिकवायची म्हणलं तर ही भीती, म्हणजे नेमकं पालकांनी काय करायचं। तर मुलींना संरक्षण देण्याकरता सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे। जी घटना घडली ही माणुसकीला काळिंबा फासणारी अशा प्रकारची घटना घडल्यामुळं मुलांमध्ये मुलींमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज बरेचसे विद्यार्थी आमचे वाडी वस्तीवरून येतात, त्यांचं प्रमाण खूप घटलेलं आहे। कोपर्डीतल्या मुलींकरता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी निर्भय वातावरण तयार करण्याकरता समुपदेशन कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। तसंच माध्यमिक शिक्षणाकरता गावाबाहेर जाण्यासाठी बस आणि पासची सोयही करण्यात आली आहे। मुलींना शाळेत जाण्याकरता त्यांना दुसऱ्या गावी यावं लागतं आणि म्हणून मुलींच्याकरता आपण बसेस पण सुरू केलेले आहेत। सकाळी 2 बसेस आणि संध्याकाळी पण 2 बसेस अशा आपण बसेस सुरू केलेल्या आहेत आणि या बसेसचा उपयोग मुलींना होऊन मुली सेफली शाळेत जातील आणि शाळेमधनं घरी येऊ शकतील। पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनीही कोपर्डीच्या ग्रामस्थांशी संवाद साधला आणि महिन्याभरात तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करणार असल्याचं सांगितलंय। माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सूचना आहे की या घटनेची पूर्ण तपास 30 दिवसाच्या आत करून चार्जशीट करावे, जेणेकरून फास्ट ट्रॅकमध्ये जाऊन याची लवकरात लवकर आरोपींना कडक ते कडक शिक्षा झाली पाहिजे। कोपर्डीत घडलेली घटना दुर्दैवी आहे, मात्र त्यातून निर्माण झालेली दहशत त्यापेक्षाही मोठी आहे। या घटनेचा परिणाम गावावरच नाही तर समाज व्यवस्थेवरही झालाय। त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याबरोबरच समाजात मुलींसाठी निर्भय वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे। निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।